नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मन आणि धन सजगतेचा 360 अंशाचा प्रवास या अतिशय महत्त्वपूर्ण आणि समकालीन विषयावरती चर्चा करणार आहोत. या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत एक अत्यंत अनुभवी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर मनीषा सबनीस. मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात मॅडमची ओळख करून देते. डॉक्टर मनीषा सबनीस या वरिष्ठ बँकर, सायकोथेरपिस्ट आणि समुपदेशक आहेत. भारतातील एका जुन्या आणि हायटेक बँकेमध्ये त्यांनी जनरल मॅनेजर ट्रेनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन या महत्वाच्या पदावर यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. 35 वर्षाहून अधिक अनुभवाच्या बळावर त्यांनी पॉश जागरूकता आणि प्रशिक्षण, REBT थेरपी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स आणि बँकिंग इन्साइट्स, महिला सबलीकरण आणि नेतृत्व विकास, युवक प्रेरणा आणि मानसशास्त्र सत्रे, तसेच कॉर्पोरेट वर्तणूक, संवाद कौशल्य आणि टीम कल्चर या विविध विषयांवरती कॉर्पोरेट संस्था, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांसाठी असंख्य प्रभावी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. चला तर मग त्यांच्या या समृद्ध अनुभवातून आज काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त गोष्टी जाणून घेऊयात. मॅम, जसं मी आता इंट्रोडक्शन म्हणाले, त्यामध्ये एक जाणवलं की चारही बाजूनी तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघतात. तर मला पहिल्यांदाच विचारावं असं वाटतं की आत्ताचं जे जग आहे त्याच्यामध्ये पॉश किती महत्वाचं आहे, आवश्यक आहे, आणि अजून अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर त्याविषयी काय सांगाल? खरं पॉश हा जो ऍक्ट आहे आता, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट, तर हा आता आपल्याला आपल्या देशामध्ये मॅन्डेटरी केलाय. म्हणजे असं आहे की तो आता इम्प्लिमेंट करणं ही आपली जबाबदारी आहे, कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, आणि तो नाही केला तर पेनल्टी वगैरेच्या प्रोव्हिजन या ऍक्टमध्ये आहेत. तर पण तो कंपल्सरी आहे म्हणून फक्त करायचा का? तर तो नाही. कारण आता स्त्री पुरुष समानता असं म्हणता येणार नाही, पण स्त्री पुरुष एकत्र काम करण्याच्या संख्या आणि जागा खूप वाढलेल्या आहेत. तर जिथे स्त्री पुरुष एकत्र काम करतात तिथे स्त्रियांना, की ज्या पुरुषांच्या तुलनेमध्ये नव्याने काम करायला लागल्यात, तर त्यांना तिथे काम करण्यामध्ये एक सुरक्षितता वाटावी, एक कम्फर्ट वाटावं, ह्यासाठी सुद्धा हा आवश्यक आहे. आणि तू म्हणालीस की करत का नाही तरी सुद्धा, तर बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यांना असं वाटतं, संस्थांना म्हणजे ऑर्गनायझेशन्स किंवा ज्या कोणी असतील, की काय आता आमच्याकडे गरजच नाही यायची, आमच्याकडे काम करणारे स्त्री पुरुष अगदी एकमेकांचे चांगले दोस्त आहेत आणि आमचे सगळे पुरुष चांगलेच आहेत, त्यांना काहीच गरज नाही आमच्याकडे पॉशची. पण असा भ्रम अनेक ठिकाणी अनेक वेळेला असा असतो की जे आपल्याला वाटतं तसं ते नसतं. त्याच्यामुळे जर का आपण नाहीच होत, आमचे पुरुष चांगलेच आहेत आणि आमच्याकडे सगळं छानच आहे अशी खात्री असेल, तर इम्प्लिमेंट करायला भीती कशाची? त्याच्यामुळे तरीही करायला हवं. आणि अगदी नाही आपल्याला पसंत, पण आपल्याला कंपल्सरी म्हणूनही करायला हवं असं मला वाटतं. पॉश म्हटलं की सेक्शुअल अवेअरनेस हा महत्वाचा भाग असतो. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की पुरुष आणि स्त्री आता एकत्रितरित्या सगळीकडेच काम करतात. मग अशा वेळी पुरुष आणि स्त्री दोघांनाही या संदर्भात जागरूक असणं आवश्यक आहे का? बरोबर, अगदीच आवश्यक आहे. कारण पुरुषांना कळायला हवं की काय करायचं नाहीये. कारण पॉश मध्ये पुरुषाला, पॉश या ऍक्ट अंतर्गत पुरुषाला कंप्लेंट करण्याची सुविधा नाहीये. तो त्याची बाजू मांडू शकतो, त्याला निकाल पटला नाही तर तो त्याच्या विरुद्ध जाऊ शकतो, हे सगळं करू शकतो. पण जनरली काय होतं की आपल्याला आपले जे नेहमीचे वर्तणूक असतात, म्हणजे मग ते शेकहँड करणं असो, पाठीवर टॅप करणं असो, शाबासकी देणं असो, डोक्यावर हात लावणं असो, हे ज्या गोष्टी असतात त्या कधी कधी आपल्या इतक्या अंगवळणी असतात की त्या सहजपणे केल्या जातात. पण प्रत्यक्षामध्ये कदाचित समोरच्या बाईला त्या नको असू शकतात, की मला नाही आवडत, मला असं चालेल, शेकहँड नको, मला नमस्कार चालेल. तर हे ज्या वेगवेगळ्या, भारतामध्ये काय आहे अजून एकाच वेळी अनेक शतकातली माणसं राहतात. इथे एकाच वेळेला खूप पुढारलेलं पण समाज आहे आणि त्याच वेळेला खूप मागासलेला पण समाज आहे. मागासलेला मी या अर्थाने म्हणते की त्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत. तर अशा सगळ्यांना जर का एकत्र घेऊन तिथे त्यांना सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटायला हवं असेल, तर सेक्स्युअल अवेअरनेस पेक्षा मी जेंडर इक्वालिटी हा शब्द वापरीन. कारण बाई आणि पुरुष हे मूलभूत वेगळे आहेत, दोन वेगळे प्राणी आहेत. ते माणूस ह्याच्यामध्ये, मनुष्य प्राण्यामध्ये दोन वेगळे भाग आहेत. तर बाईचं थिंकिंग, बाईला आवड नावड, आणि पुरुषाचं थिंकिंग, पुरुषाची आवड निवड हे वेगळं आहे. मी कोण चांगलं वाईट म्हणत नाही. असं जे फेमिनिझम मध्ये म्हटलं जातं की वी आर नॉट सेम बट इक्वल, तर हे नीट कळायला हवं असेल तर बाईचं काहीतरी वेगळं म्हणणं असू शकतं आणि पुरुषाचं वेगळं म्हणणं असू शकतं. हे जितकं एकमेकांशी आपण संवाद साधत राहू, बोलत राहू, तेवढं कळेल. आणि त्याच्यासाठी तुला काय नको आहे ते कळावं पुरुषाला,
आणि बाईला मला हे आवडत नाहीये तर मी ते सांगायला हवं. काहीच त्याच्यात हरकत नाहीये की तिला आवडतं, त्याला चालतं, म्हणजे मला चालेल असं नाही. तर मला जे आवडत नाही, नो मीन्स नो, तर ते तिला सांगायला हवं. हा एक अवेअरनेस हवा आणि तो दोघांमध्ये हवा, कारण इथे दोघं मिळून काम करणार आहे आणि आपल्याला दोघांना घेऊनच पुढे जायचंय, म्हणून दोघांना कळायला हवं. मला थोडंसं आरईबीटी अप्रोच बद्दल सुद्धा जाणून घ्यायचंय. मुळात आरईबीटी अप्रोच म्हणजे काय आहे, बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं. आणि दुसरं म्हणजे आपण बघतो की कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या काम करत असताना आपल्याला भावनिक ताणतणाव येत असतात, कार्यक्षेत्रामध्ये संघर्ष होत असतात. अशा वेळी त्या भावना सांभाळणं, ती सगळी मानसिक अवस्था सांभाळणं कठीण होऊन जातं. मग अशा वेळेला आरईबीटी अप्रोच जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो? आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. खूप साऱ्या विचार पद्धती असतात आपल्याकडे. भारतात तर विशेष तत्वाने जास्त आहेत, कारण आपल्याकडे खूप एकूणातच वैविध्य आहे. सगळ्या प्रकारचं वैविध्य आहे. तसं विचारांमधलं पण वैविध्य आहे. शिवाय आपल्याला 5,000 वर्षांची, 1,000 वर्षांची परंपरा आहे. खूप धर्म, खूप पंथ, खूप तत्वज्ञान आपल्याकडे आहेत. तर ह्याच्यापैकी एक तत्वज्ञान नाही म्हणणार मी, विचार पद्धती अशी आहे की त्याचं एक वन लाईनर बेसलाईन मी असं म्हणेन की दुसरा कोणी मला दुःखी नाही करू शकता कामा. म्हणजे त्यांनी काहीतरी केलं नाही म्हणून मी दुःखी झाले, किंवा त्यांनी तिला काहीतरी केलं म्हणून मी दुःखी झाले, असं नाही चालणार. चालणार नाही म्हणजे असं होऊ नये ह्याच्यासाठी स्वतःवर काम करायला ही पद्धत शिकवते. म्हणजे काय आहे की मला कशाने तरी रडू आलं, तर मला असं वाटतं की ती मला बोलली ना म्हणून रडू आलं. तर हे तेवढंसं खरं नाहीये, कारण एकाच घटनेच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. म्हणजे 10वी मध्ये 100 मुलं नापास झाली, तर त्याच्यापैकी 2 मुलांना काहीच वाटत नाही, ते सेलिब्रेट करतात, जाऊ दे म्हणतात, आता पुढचं पुढे बघू. 2 मुलं आत्महत्याच करून टाकतात, त्यांना ते झेपतच नाही. 2 मुलं म्हणतात ठीक आहे, अजून 1 वर्ष आहे ना, करू पास. म्हणजे घटना एकच घडली, पण त्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या झाल्या. याचा अर्थ असा की मध्ये काहीतरी घडतंय. घटना घडली आणि मला वाईट वाटलं. ह्याच्यामध्ये जे काही आहे त्याच्याबद्दल आरीबेटी बोलते आणि भावनांवर विचारांनी काम करायला शिकवते. ती एक प्रोसेस आहे, कार्यपद्धती आहे. त्याच्यामुळे ते टप्प्याटप्प्याने समजावून घेत आपण अंगीकारली तर आपले हे जे सगळे मानसिक जे काही प्रश्न पण नाही म्हणणार मी, मानसिक त्रास आहे, ज्यांनी आपलं दैनंदिन आयुष्य 1 मिनिटाने, 2 मिनिटांनी, 5 मिनिटांनी थोडं डिस्टर्ब होतं. की कोणीतरी बोललं मला रडू आलं, त्याच्यामुळे माझी 5 मिनिटं मला सावरण्यात गेली, माझ्या हातातलं काम मला करायला थोडा डिले झाला. हे जे कामातले आपल्याला अडथळे येतात, हे अडथळे आपल्याला कमी 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 नक्की करता येतात. भावनांचं नियंत्रणापेक्षा नियमन करता येतं. आपल्याला ते मॅनेज करता येतात आणि ते कसे करायचे हे शिकवते. पण ही थेरपी विचार आणि त्याच्यानुसार कृती हाच त्याचा पाया असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून जायचं असेल तर आपल्याला विचार करायचे, लिहून ठेवायचे, गृहपाठ करायचा, कृतीत आणायचा, अशी सगळी प्रोसेस केली तर याचा नक्की उपयोग होतो. मॅम, आजकाल आपण बघतोय प्रत्येक स्त्री घराबाहेर पडते. आर्थिक सशक्तीकरण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये बऱ्याच स्त्रियांचं. महिला सुरक्षितता जितकी महत्वाचं आहे तितकंच स्त्रियांचं आर्थिक सबलीकरण होणं सुद्धा महत्वाचं आहे. मग अशा वेळेला आर्थिक साक्षरता जी आहे ती महिलांना कशा पद्धतीने अधिक सक्षम बनवते, तुम्हाला काय वाटतं? खरं तर आर्थिक साक्षरता हा स्त्री-पुरुष दोघांसाठी कॉमन विषय आहे. कारण आता बार्टर सिस्टम नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाला पैसे देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करायला लागतात. जिथे-जिथे पैसा येतो तिथे-तिथे अर्थव्यवस्था येतेच येते. खरं तर जिथे पैसा येत नाही तिथेही येते. पण आता आपण बघायला असं म्हणू की जिथे-जिथे पैसा आहे तिथे-तिथे अर्थव्यवस्था आहे आणि बाई पैसा मिळवते किंवा खर्च करते. दोन्हीपैकी एक जरी करत असेल, पुरुष मिळवतो किंवा खर्च करतो किंवा दोन्ही करतात, तिथे ही गरजेची आहे. आता अर्थसाक्षरता म्हणजे नक्की काय? तर अर्थसाक्षरता म्हणजे आपली जे काही उत्पन्न आहे, कुठल्याही म्हणजे धंद्यामधनं असेल, व्यवसायामधनं असेल, नोकरीमधनं असेल, इव्हन नुसत्या गुंतवणुकीचे रिटर्न्स म्हणूनही असेल, तर हे जे येणारे पैसे आहेत, जे उत्पन्न आहे, ते आणि आपण खर्च करतो ते ह्याचा ताळमेळ कसा घालायचा, तो किती लांबपर्यंत आपल्याला पुरवायचा आहे ते बघायचं आणि जगात ज्या काही घडामोडी होतात, म्हणजे आता अर्थसंकल्प जाहीर होईल किंवा आता कुठेतरी युद्ध चालू आहे किंवा आता रशिया आणि युद्ध अजून संपलेलं नाहीये. तर ह्या सगळ्याचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतील हे आपल्या डोक्याने साधारण समजावून घेणे आणि त्यानुसार तजवीज करणे म्हणजे अर्थसाक्षरता. त्याच्याशिवाय दैनंदिन जगण्यातले सेव्हिंगचे मार्ग कुठले आहेत, इन्व्हेस्टमेंटचे कुठले आहेत, ते कुठल्या वेळेला, कुठल्या वयामध्ये, कुठल्या गरजेनुसार कुठला वापरायचा त्याच्यावर लक्ष ठेवायचं.
की आपले पैसे वाढतायत का कमी होत आहेत. एकदा देऊन टाकला पोर्टफोलिओ की शांत, असं नाही करून चालत. तर ते बघायला लागतं. आणि तुझा दुसरा प्रश्न होता की बायकांना विशेष का? तर बायकांना विशेष ह्याच्यासाठी की पुरुष कमवायला लागला ती वर्ष आणि बाई कमवायला लागला ती वर्ष, ह्याच्यात खूप गॅप आहे. पुरुष समजा 500 वर्षापासून कमवतो आहे कुठल्याही प्रकारे, बाई तेव्हा कमवत नव्हती. म्हणजे मी श्रम विकले आणि त्याच्या अगेन्स्ट मला पैसे मिळाले असं होत नव्हतं. बरीचशी कामं बाईची आजही खूप मोठ्या प्रमाणात असा वर्ग आहे भारतामध्ये की तो जे काम करतो म्हणजे स्वयंपाक पाणी करणे, घर मॅनेज करणे, मुलांना वाढवणे, शिकवणे, जे काही असेल, पाहुण्यांची ठेवरेव करणे, आजारांची सेवा करणे, ही सगळ्या कामांना हीच कामं जर का आपण पेड केली तर जेवढे पैसे मिळतील तेवढे हे घरच्या बाईला किंवा त्यांना मिळत नाहीत. त्याच्यामुळे पैसे कमावणे ह्या विषयामध्ये बाईचा प्रवास उशिरा सुरू झाल्यामुळे ती पुरुषाच्या या प्रवासामध्ये मागे आहे. पण बाईला पैसे लागणार आहेत या 2 कारणांनी. म्हणजे मी जर का नव्याने एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकते आहे तर मला ते शिकायला हवं, ते नीट समजावून घ्यायला हवं, हा एक मुद्दा. आणि दुसरं, मला पैसे लागणार आहेत, लागता आहेत, तर मला जे लागतं आहे ते मी त्याचा विचार करणे, ही पण एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे बायकांना हे जास्त आवश्यक आहे. अगदीच. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की केवळ बायकांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा आर्थिक सक्षमता आणि साक्षरता असणं तितकंच महत्वाचं आहे. मग अशा कोणत्या मूलभूत आर्थिक कॉन्सेप्ट आहेत हे दोघांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे? हा खरा खूप मोठा विषय आहे, पण थोडक्यात सांगायचं तर एक 3-4 गोष्टी आपण नक्की बघायला पाहिजे. सर्वसामान्यपणे आपण काय करतो की मिळालं उत्पन्न की आपले सगळे खर्च, आपल्याला जे विश लिस्ट असतील, आपण जे ठरवलं असेल हे ते करून उरले पैसे तर ते गुंतवतो. उरले नाहीत तर गुंतवायचा प्रश्नच येत नाही, कारण आपण म्हणतो मला आहे तोच पगार पुरत नाही. तर हे जो विचार आहे ना, हे बदलायला पाहिजे. तुम्हाला किती का कमी उत्पन्न असेना किंवा तुमचं पहिलं उत्पन्न का असेना, आधी वाचवायचे पैसे आणि मग उरलेले खर्च करायचे. हा एक पहिला एक ठोकताळा आहे. तर किती वाचवायचे, तर त्याच्यात खूप आपल्याला तपशिलात बोलता येईल, पण आता नाही. तर पहिला नियम असा की आधी वाचवायचे, मग ते सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा, काहीही. उरलेले खर्च करायचे. दुसरा नियम असा आहे की जे पैसे आपण वाचवले आहेत, मग ते बचतमध्ये असेल, गुंतवणुकीमध्ये असतील, कुठेही असतील, तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मगाशी मी म्हटलं तसं की आपण गुंतवले, आपण कोणाला तरी पोर्टफोलिओ मॅनेज करायला दिला किंवा आपल्याकडे खूप पैसे आले, आपण पोस्टात ठेवले, बँकेत ठेवले आणि मग विसरून गेलो. तसं विसरून जायचं नाही. ते बघायचं की आपण बँकेत 8% ठेवले होते, पण आता या बँकेत 9% आहेत. तर मग ते मोडून आपल्याला किती लॉस होईल, ते 10%त 9च्या ऐवजी 10 मध्ये ठेवायचे का? थोडक्यात जे काही आपण वाचवलेले पैसे आहेत त्या पैशांचं काय चाललंय, म्हणजे त्याच्यावर किती रिटर्न मिळतात, तर त्याचा अभ्यास करायचा किंवा लक्ष ठेवायचं. अगदी अभ्यास असं नाही म्हटलं तरी. हा दुसरा नियम. एक, आधी वाचवा, उरलेले खर्च करा. दुसरा, जे वाचवले आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि तिसरा, तुमचे दैनंदिन खर्च कसे वाढतायत त्याच्याकडे पण लक्ष ठेवा. कारण आपण असं म्हणतो की मला आता महिना किती लागतायत बाबा, 50,000त माझं घर चालतंय. मग मी विचार असा करते की ठीक आहे, 50,000त माझं घर चाललंय, म्हणजे मी वर्षभरामध्ये 6 लाख बाजूला ठेवली की माझं पुढचं वर्ष निभणार आहे. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. कारण महागाई आणि अनेक कारणं, त्याच्यामुळे जे माझं महिन्याचं आज बजेट मी आखते ते वाढत जातं. आणि त्या वाढत जाण्याचा विचार आपण कदाचित कमी करतो किंवा कमी लोक तो करतात. तर त्याच्यामुळे माझं साधारण आयुर्मान काय असणार आहे, आता भारताचं आयुर्मान काय झालंय, माझी हेरिडिटी काय सांगते, माझे आई बाबा कुठल्या कुठल्या आजारांना बळी पडले होते किंवा त्यांची वय काय होती, हे जे भविष्याचं आर्थिक नियोजन आहे ते एकठोक पद्धतीने न करता हे सगळे ऍस्पेक्ट विचारात घेऊन करणं, ही तिसरी गोष्ट आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं जगात जनरली काय चाललंय, तर त्याच्यानुसार माझ्यात काय फरक पडू शकेल, हे थोडं थोडं जसं जमेल तसं थोडं वाचनामध्ये, जिथून कुठे मिळेल. आता तर खूप रस्ते आहेत, युट्यूब आहेत, चॅनल्स आहेत, पॉडकास्ट आहेत, असे खूप लोक आहेत आणि सल्ले देणारे तर खूप आहेत. तर ते आपण बघूया, आपल्याला जे पटेल रुचेल ते करूया, पण सजग असणं महत्वाचं आहे. एकदा आपण त्यात पडलो की आपल्याला त्याच्यात यायला लागतं. आणि खरं तर या विषयाला अनेक कंगोरे आहेत, अनेक बाजू आहेत, त्या सगळ्या समजून घ्यायच्या आहेत मला. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मन आणि धन सजगतेचा 360 अंशाचा प्रवास या विषयावरती बोलतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर मनीषा सबनीस. डॉक्टर, एखादी उत्कृष्ट अशी वर्क प्लेस निर्माण व्हायला पाहिजे जिथे आपल्याला सुरक्षित वाटतंय, सशक्त वाटतंय अशी वर्क प्लेस निर्माण करण्यासाठी म्हणून तुम्ही युवकांना, अर्थात व्यावसायिकांना आणि प्रेक्षकांना काय संदेश द्या? मोठा प्रश्न आहे, कारण
वर्कप्लेस म्हणजे जिथे स्त्री पुरुष एकत्र काम करतात ती जागा, असं आपण म्हटलं तर त्याच्यात 2-4 गोष्टी येतात. एक तर तुमची स्वच्छता, छोटी असेल वर्कप्लेस चालेल, पण ती स्वच्छ आणि प्लेझंट वाटली पाहिजे, आल्हाददायक. म्हणजे तिथे प्रकाश नीट पाहिजे. जायचे जे काही आपले रस्ते असतील, वेज असतील, या टेबलकडनं त्या टेबलकडे जाताना ते पुरेसे असतील. सर्वात महत्वाचं वॉशरूम्स असतील स्त्री पुरुषांना स्वतंत्र आणि त्या स्वच्छ असतील. ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्हली झाल्या की हवा, पाणी, प्रकाश आणि हालचालींसाठी पुरेशी जागा, हे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्हली झालं. दुसरं असं आहे की मला तिथे आल्यावर छान वाटलं पाहिजे, सेफ वाटलं पाहिजे. ह्याच्यासाठी ना पॉश तर आहेच, किंवा आपण ते कल्चर डेव्हलप करणं म्हणजे ती संस्कृती डेव्हलप करणं हे त्याचं महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या आसपासचे पुरुष त्यांच्या आसपासच्या स्त्रियांशी ऑफिसमध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये कधी कसं वागतात हे महत्वाचं आहे. तसं एकूण कल्चर डेव्हलप करायचं की जिथे बाईला सुरक्षित वाटेल आणि पुरुषाला बाईबरोबर जास्त चांगलं काम करता येईल. निश्चितच. मॅम, महिला सशक्तीकरण हा तुमच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर जी कॉलेजेस, ज्या संस्था महिला सशक्तीकरणाविषयीचे जर सेमिनार्स घेत असतील लाईफ स्किल संदर्भातले, तर अशा कार्यक्रमामध्ये जे सहभागी होतात त्यांना काय सकारात्मक बदल जाणवतो, त्यांच्या आयुष्यामध्ये काय वेगळेपण त्यामुळे, त्या कार्यक्रमामुळे जाणवतं? खरं तर हा जो आहे ना, हा सगळा महिला सशक्तीकरण, सबलीकरण, त्याच्यापेक्षा स्वयंपूर्ण असणं असं मला जास्त महत्वाचं वाटतं. हा माझा अगदी लाडका विषय, हे बरोबर आहे. तर बाईनी सगळ्या अँगलनी स्वयंपूर्ण पाहिजे. म्हणजे मला लागणाऱ्या खर्चा इतके पैसे मी मिळवले पाहिजेत. मला जिथे जावं लागतं कुठल्याही कामानिमित्त असेल तर ते माझं मला जाता आलं पाहिजे. मी माझा नवरा, भाऊ, वडील, मुलगा यांच्या मदतीशिवाय ते करू शकायला पाहिजे. नंतर माझ्या जी काही फेल्युअर्स असतील ती माझी मी पेलून वर यायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना सर्वात बाईचं कुठे ती मिस होते किंवा तिला थोडी ती कमी पडते ती म्हणजे सायकोलॉजीमध्ये. म्हणजे मला कोणीतरी दुखावलं की मी इंडिपेंडेंट होणं मला फार अवघड असतं, की जे पुरुष बाईच्या तुलनेमध्ये जास्त पटकन बाहेर येऊ शकतो. तर बाईनी सर्वार्थाने स्वयंपूर्ण होणं हे एक करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे बाई आणि पुरुष समानता, म्हणजे मी मगाशी म्हटलं तेच मी परत एकदा म्हणते, वी आर नॉट सेम बट इक्वल. म्हणजे पुरुष दारू पितो मी पिणार, पुरुष सिगरेट ओढतो मी करणार, पुरुषाची कॉपी करणं हे समानता नाही, हे सबलीकरण नाही. त्याच्या ऐवजी मला जे ऍप्लिकेबल ऍक्ट आहेत, जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेले हक्क आहेत, विविध कायदे आहेत, त्याचा मला उपयोग करता येईल का, तो पॉझिटिव्हली कसा करता येईल, किंवा मी माझं बाई पण राखूनही पुरुषाच्या समान कसं वागू शकेल. म्हणजे तो घालतो ते कपडे घालणं, किंवा आजही बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं मी बघते, मुली म्हणतात की माझ्यापेक्षा उंच नवरा हवा, माझ्यापेक्षा जास्त कमावणारा हवा. असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही कुठल्या तोंडाने ती समानता एक्सपेक्ट करता आहात, जर तुम्ही मागतानाच फरकाने मागता आहात. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मला स्वतःला बाई असणं भयंकर आवडतं, म्हणजे द ग्रेटच आवडतं. कारण अख्खा माणूस प्रोड्यूस करता येण्याची शक्ती जी आहे, झाडाला फुल आलं तर आपल्याला आनंद होतो, तर मी तर अख्खा माणूस प्रोड्यूस केला आहे, जो एकटीचा माझा आहे, मीच माझ्याच पोटात होता, मीच बाहेर काढलंय. तर ही जी बाई रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बाईचं शरीर वेगळं असतं, बाईच्या आयुष्यातले टप्पे वेगळे असतात, वेगवेगळ्या ह्याच्याने तिचं सगळं बदलतं. तर हा बदल नैसर्गिक इतका छान आहे की त्याचा अभिमान बाळगून बाईपणा सकट आपण जास्त ताकदवान व्हायला पाहिजे, ना की पुरुषाची कॉपी करून. निश्चितच. आणि खूप खरं तर मोलाचा संदेश आहे हा प्रत्येक स्त्रीला. आणि शेवटी एकंदरच मी मगासपासून जे तुमच्या कडून ऐकते, पॉश म्हणा किंवा आरईबीटी अप्रोच म्हणा, तर आता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता असेल, जर एखाद्या वेळी वैयक्तिक मार्गदर्शन तुमच्याकडून घ्यायचं असेल तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचावं, आणि अशा पद्धतीच्या कार्यशाळा होतात का? आता तूर्त मी ना वैयक्तिक काउन्सिलिंग ॲज सच नाही करत आहे, कारण ते खूप लॉंग प्रोसेस आहे. आणि मग एकावर मेहनत घेऊन ती नेण्यापेक्षा उत्तमोत्तम काउन्सिलरचं माझ्याकडे रेफरन्स आहेत ते मी देते. पण मी या चारही गोष्टींच्या कार्यशाळा घेते किंवा लेक्चर्स घेते किंवा शिकवते, काहीही म्हणता येईल त्याला. एक म्हणजे पॉश, इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉश आणि त्याच्याबद्दल लागणारं सर्व काही. दुसरं म्हणजे आरईबीटी, जे मी म्हटलं ते, की ती जी पद्धत आहे, कसा विचार करायचा आणि त्याच्यातून आपलं आपलं शिकून आपलं आपलं कसं काय छान राहायचं, दुसरा कोणी दुःखी न करता, ते शिकवते. तिसरं आहे महिला सबलीकरण. आता मी मगाशी म्हणते तसं सबलीकरणामध्ये खूप गोष्टी येतात
आणि ते शिकवून, मगाशी तू विचारलंस की शिकवून त्याचं काय आउटपुट आलं, तर ते काही क्रोसिन किंवा सॅरिडॉन नाहीये की घेतली आणि थांबलं. ती वैचारिक प्रोसेस आहे. जर का 10 वर्षांनी त्या बाईने आपलं इंट्रॉस्पेक्ट केलं की अरे 10 वर्षापूर्वी मी कशी होते आणि आता कशी आहे, तर त्याच्यामध्ये ह्या विचारांच्या बदलाचा परिणाम होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र. तर हे पण तुमच्या रोजच्या जीवनात आहे. ते जर का तुम्हाला समजलं, त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत की एक तर अकॅडमिक्समध्ये तुम्हाला ते हवं असेल तरी पण ते मिळतं. दुसरं, मला निव्वळ उत्सुकता आहे की बजेट म्हणजे काय असतं, जरा सांगूया मला, मला जरा समजावून घ्यायचंय. आणि तिसरं म्हणजे की मला त्याच्यात खोलच उडी मारायची आणि सगळे माझे फायनान्स मीच बघणार. मी कोणालाही ते डेलिगेट करणार नाही. चुकीन पण मी शिकीन. ह्या सगळ्या ॲस्पेक्टसाठी अर्थशास्त्र. अशा 4 विषयांच्या छोट्या कार्यशाळा, मोठ्या कार्यशाळा, ऑनलाईन कोर्सेस आणि ऑनलाईन लेक्चर्स. ऑफलाईन, मला ऑफलाईन खरं जास्त प्रिफर आहे. माणसं भेटतात ते मला आवडतं. तर हे जे सगळे 4 ॲस्पेक्ट आहेत, म्हणजे तुम्ही बाई असा, पुरुष असा, तुम्हाला पॉश ही कन्सेप्ट कळली पाहिजे आणि खरी-खरी ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे की माझ्या कलीग्सना माझ्याबरोबर काम करायला एकदम सेफ आणि छान वाटेल. दुसरं असं आहे की कुठेही आणि कोणीही काम करताना मला काहीतरी त्रास होणार आहे सायकॉलॉजिकल, तर तो त्रास माझा मी निस्तरण्यासाठी काहीतरी मी एकदाच नीट शिकते की त्यांनी मला हा त्रास वारंवार होणार नाही किंवा त्याची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी उणावेल. त्याच्यासाठी आरीबेटी आहे. आपण पैसे मिळवतो, पैशाशिवाय तर काहीच जगता येत नाही. तर ते पैसे आणि अर्थशास्त्र याची थोडी सांगड घातली तर आपल्याला अधिक संपन्न आर्थिक जे काही आपलं जग आहे, ते आपलं आर्थिक जग अधिक संपन्न होतं. आणि चौथं म्हणजे बायकांची सबलीकरण. तर ते मी म्हटलं तसं सगळ्या ॲस्पेक्टनी बाईने सबल व्हायला पाहिजे. खरंच एक स्त्रीने आपल्या जीवनाकडे कसं बघायला पाहिजे, हा एक वेगळा दृष्टिकोन मला तुमच्यासोबत बोलताना जाणवला आणि अर्थातच तो प्रत्येक स्त्रीने इम्प्लिमेंट केला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.